श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत मोबाईलवर मिळेल. बघा, आपण अनेक विषयावर व्हिडिओ बनवत असतो. हिंदू शास्त्रातील व्रतवैकल्य, तोडगे, स्वामी महाराजांच्या सेवा आणि स्वामी मार्गाविषयी आपण अत्यंत अढळ अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो. विविध उपाय आपल्याला सांगत असतो. त्यातीलच एक उपाय आणि एक तिथीबद्दल माहिती अत्यंत आवश्यक आज आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत आपण सांगणार आहोत. बघा, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की 12 अमावस्या असतात आणि 12 पौर्णिमा असतात आणि 15 दिवसाच्या अंतरेनं अमावस्या व पौर्णिमा येते. आणि अमावस्या पौर्णिमा असं का संबोधलं जातं व अमावस्या पौर्णिमेला आध्यात्मिकरित्या जर बघितलं तर काय महत्व आहे? बघा, आध्यात्मिकरित्या जर बघितलं तर अमावस्या जी आहे, अमावस्येच्या दिवशी आपले जे पितृगण असतात ते आपल्या स्वगृही म्हणजे आपल्या घरामध्ये अन्न भक्षण करण्यासाठी येत असतात. आणि पौर्णिमा जी असते, पौर्णिमेला श्री कुलदेवता आणि कुलदैवत आपल्या स्वगृही अन्न भक्षण म्हणजे नैवेद्य ग्रहण करण्यासाठी येत असतो. मग त्यामुळे आपण स्वामी मार्गानुसार सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरामध्ये पौर्णिमेला करतो आणि शिऱ्याचा प्रसाद करतो. मग त्या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची कथा व पूजन होते आणि नंतर आपण प्रसाद देवाला अर्पण करतो, म्हणजे आपल्या कुलदेवी कुलदेवत्याला सुद्धा तो प्रसाद अर्पण होतो. शांततेसाठी तो दिवस असतो. आणि त्यानंतर 15 दिवसांना जी अमावस्या असते त्या अमावस्येला आपण विविध तोडगे, उतारा, डांगर उतारा, नारळाचा उतारा, लिंबाचा उतारा, घरामध्ये चौफेर पांढऱ्या मोहरीचं फेकणं, अभिमंत्रित करणं, हवन करणं, पितृसुक्ताचं पठण करणं, अनेक उपाय योजना आपण सेवा किंवा आपल्या घराचा उतारा काढणं किंवा बाधित रोगित व्यक्तीचा उतारा काढणं, अशा अनेक आपण उपाय करत असतो. किंवा आपल्या वाहनाचा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून उपाय आपण करत असतो, उतारा काढत असतो. तर असे अनेक उपाय आपण करत असतो. त्यातीलच आपण जी माहिती आहे ती आजची माहिती खूप महत्वाची आहे. बघा, अमावस्या जी आहे, अमावस्येला हा चंद्राचा क्षय होणारा दिवस असा मानला जातो. म्हणजे त्या दिवशी चंद्र पूर्णपणे दिसत नाही आणि नकारात्मक शक्ती ज्या असतात, म्हणजे पितृगण असतील, भूत प्रेत पिशाच यक्ष गंधर्व किन्नर ह्या ज्या काही योनी आहेत, ह्या सर्व योनीतील सर्व पिशाच किंवा सर्व ज्या काही आत्मे, अतृप्त आत्मे असतील किंवा कुठल्या वाईट शक्ती असतील आणि चांगल्या शक्ती सुद्धा असतील, तर त्या शक्त्यांना या पौर्णिमा व अमावस्येला खूप मोठ्या प्रमाणात मोकळीक भगवंताने दत्त महाराजांनी, स्वामी महाराजांनी दिलेली आहे. तर या कालावधीमध्ये अमावस्येच्या अगोदरला दिवसापासून तर दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांना मोकळीक असते. आता यावेळेस अमावस्या कधी लागणार आहे? तर अमावस्या लागणार आहे मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 ला सायंकाळी 7:36 पौर्णिमा अमावस्या लागणार आहे. आणि अमावस्या लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपणार आहे. तर अमावस्या संपणार आहे 29 म्हणजे बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:05 आणि ही अमावस्या सिद्ध योगावर आल्यामुळे हिला मौनी अमावस्या असं संबोधलं जातं. आणि मौनी अमावस्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्त्या संचार करत असतात किंवा त्रास देत असतात. बघा, आपण बघू शकता की अमावस्या आणि पौर्णिमेच्या 1 दिवस आधी, 2 दिवस आधी किंवा नंतर आपल्या घरामध्ये जर वादविवाद होत असतील आणि घरामध्ये अशांतता किंवा कुठली व्यक्ती सतत आजारी राहत असेल, तर मग यामध्ये समजून घ्यायचं आपण आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती आहेत आणि त्या आपल्याला त्रास देत आहेत. तर मग आपण यामध्ये परब्रह्माची सेवा, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची आपण सेवा करत असतो. मग सेवा करत असताना आपल्याला या सर्व गोष्टी जर माहिती असतील आणि हे सर्व सेवा जर आपल्याला माहिती असतील, तर आपण उगाच म्हणजे कुठल्या बुवा बाबाच्या नादी न लागता आपण घरीच या सर्व सेवा करू शकतो. तर त्यामधील खूप अढळ उपाय किंवा तुम्हाला सकारात्मक फायदे देणारे उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम उपाय बघा, अमावस्या लागते त्या दिवशी आपण घरामध्ये जी आपली फरशी आहे, लादी आहे सर्व घरातील, ते स्वच्छ पाण्याने त्यामध्ये खडे मीठ टाकून व लिंबाचा रस टाकून पुसावी. मग गोमूत्र टाकावं, थोडंसं गंगाजल टाकावं. या चारही वस्तू त्यामध्ये टाकाव्या. कुठलीच वस्तू नसेल तर आपण खडे मीठ जरी टाकलं आणि त्याने जरी पुसली तरी छान अनुभव तुम्हाला येतात. घरामधील नकारात्मक शक्ती निघून जाते. दुसरा उपाय म्हणजे आपला बेडरूम मध्ये जर वॉशरूम असेल, तुमच्या बाथरूम असतील, तर त्यामध्ये आपण थोडंसं एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या वाटीमध्ये तुरटीचे खडे किंवा खडे मीठ
भरून आपण आपल्या बाथरूम मध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून जी नकारात्मक ऊर्जा आहे ती त्यामध्ये शोषून घेतल्या जाईल. आणि तिसरा उपाय म्हणजे आपण अमावस्येमध्ये वल्गा सुक्त, कालभैरव व सर्व देवी देवतांचा जप, स्वामी समर्थ मंत्राचा जप घेऊन मोहरी जी असते, पांढरी मोहरी, त्यामध्ये 11 अगरबत्तीची रक्षा मिक्स करून 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि सर्व घरामध्ये चौफेर घराच्या आजूबाजूने रक्षा व मोहरी, पांढरी मोहरी, पिवळी मोहरी फेकायची. त्याला पांढरी मोहरी सुद्धा म्हणतात. त्याने आपल्या घराचं सर्व रक्षण होतं आणि प्रत्यक्ष लक्ष्मी असं त्या मोहरीला मानल्या गेलेलं आहे. सर्व बाधेचं निराकरण होते आणि बाधिक व्यक्तीचा पाय एनगेन प्रकारे त्या मोहरीवर जर पडला तर त्यांच्या डोक्यामधील वाईट विचार निघून त्यांचे सकारात्मक विचार त्यांच्या डोक्यामध्ये शिरतात. हा झाला तिसरा उपाय. आणि चौथा उपाय म्हणजे जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही नारळाचा उतारा करायचा किंवा दही भाताचा उतारा करायचा. नारळाचा उतारा कसा करायचा तर पूर्ण नारळ सोलून घ्यायचं, नारळाची शेंडी ठेवायची आणि त्याच्यावर कुंकवाने किंवा शेंदुराने त्रिशूळ काढायचा आणि ओम श्री चैतन्य गोरक्षानमा किंवा श्री स्वामी समर्थ असं वरच्या दिशेने शेंडी ठेवून दक्षिणेला बाधित व्यक्तीचं तोंड करून ज्यांचा उतारा काढायचा त्याचा आपलं तोंड उत्तरेला करायचं आणि समोरासमोर उभं राहून 7 वेळा ते नारळ डोक्यापासून खाली तिरक्या रेषेमध्ये उतरायचं आणि 7व्यांदा ते फोडायचं. म्हणजे घराच्या बाहेर किंवा तुम्ही कुठे करू शकता. गाडीचा पण तसाच उतारा करायचा. तुमच्याकडे गौरक्ष चिंच जर मिळत असतील केंद्रात, मठात, मंदिरात किंवा पूजा साहित्याच्या शॉपमध्ये तर गौरक्ष चिंच संरक्षण पुडीसहित आपल्या घराला बांधायची. हा सुद्धा एक 5वा उपाय आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये खूप शांतता नांदावी यासाठी आपण घरामध्ये आपलं जो उंबरा असतो, मेन घराचा उंबरा जो आहे प्रवेशद्वाराचा, तिथे आपण हळद आणि गोमूत्र मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते सुवासिनी स्त्रियांनी किंवा घरच्या कर्त्या पुरुषांनी किंवा घरातल्या कोणत्याही सदस्यांनी त्या उंबऱ्याला व प्रत्येक उंबऱ्याला लावायचं. तिथे हळद कुंकू अक्षदा व्हायची आणि तिथे 5 कापुराच्या वडी जे असतात, शुद्ध कापूर भीमसेनी, ते झाडायचे आणि माता लक्ष्मीला घरामध्ये सुख शांती समाधान व लक्ष्मी नांदू दे असं म्हणून प्रार्थना करायची. बघा, अमावस्या तुम्हाला खराब वाटत असेल परंतु अमावस्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्यासाठी खूप महत्वाची तिथी मानली गेलेली आहे. लक्ष्मीचा जन्म सुद्धा अमावस्येच्या दिवशी झालेला आहे आणि आपण लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्येला करत असतो, लक्ष्मी कुबेर पूजन. तर मग त्या दिवशी आपण विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, भूसूक्त, पुरुष सूक्त या सर्व सेवा आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. त्या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये जर सतत वाद होत असतील तर आपण एक वाटीभर तांदळाचा बिना मिठाचा भात आपल्या घरामध्ये शिजवायचा. त्यामध्ये थोडंसं 2 चम्मच दही टाकायचं, त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि एका पत्रावडीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये हे सर्व मिश्रण ठेवून आपल्या टेरेसवर, गच्चीमध्ये किंवा अंगणात हे ठेवून द्यायचं सकाळी 12 वाजेच्या आत किंवा करेक्ट 12 वाजता. तर यामुळे काय होतं, जे काही आपल्या आजूबाजूच्या सेंद्रिय दैवत असतात किंवा नकारात्मक शक्ती असतात त्रास देणाऱ्या किंवा कुठल्याही प्रकारच्या ज्या काही निगेटिव्ह ऊर्जा असतात किंवा आपले जे पितृगण असतात त्यांना तो नैवेद्य दिला जातो व त्यामुळे ते तृप्त होऊन स्वगृही जातात. त्यांच्या जिथून कुठून आलेले आहेत व ते तृप्त होऊन आपल्याला 15 दिवस म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत, अमावस्येपर्यंत आपल्याला आशीर्वाद देतात. अशा अनेक सेवा आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो, परंतु सर्वजण हा व्हिडिओ बघतात परंतु लाईक कोणीच करत नाही. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते परंतु लाईक करण्यासाठी किंवा सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला 1 रुपया सुद्धा लागत नाही. त्यामुळे महाराजांसाठी तरी आपण श्री स्वामी समर्थ नाव घेऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ही माहिती खूप मोठ्या प्रमाणात आपल्यासाठी शांतता देणारी आहे. त्यामुळे आपण कोणापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आपण माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे आपण व्हिडिओ जर 5 लोकांना जर शेअर केला तर त्या लोकांना अमावस्येबद्दल माहिती पडेल. माहिती पडल्यानंतर ते उपाय करतील आणि त्यांना सुद्धा समाधान भेटेल. आणि आपल्यामुळे जर कोणाचं चांगलं झालं तर मग महाराज सुद्धा आपलं चांगलं करत असतात. त्यामुळे 5 लोकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपण अमावस्येबद्दल अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि उपाययोजना सुद्धा सांगितलेली आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.